उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. नवरदेव आपल्या कुटुंबातल्या महिलांसोबत लग्नाची विधी करण्यासाठी मंदिरात गेला होता. तिथेच त्याची प्रकृती बिघडली आणि लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही बातमी घरी कळताच आनंदी वातावरणावर शोककळा पसरली. ज्या घरातून वरात निघणार होती त्या घरात नवरदेवाचं पार्थिव पोचलं. ही दुर्दैवी घटना बिजनौरच्या अफजलगड भागातल्या सिरावचंद गावात घडले आहे. त्या ठिकाणी शुक्रवारी भजन सिंह यांचा मुलगा नीतू कुमारच्या लग्नाची वरात जाणार होती. घरी सजावट झाली होती, सगळे पाहुणेही पोचले होते आणि घरात आनंदाचं वातावरण होतं. महिला लग्नाची शुभ गाणी गात होत्या. याच दरम्यान नीतू घरातल्या महिलांसोबत गावातील धर्मशाळेजवळ बांधलेल्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि तो तिथेच खाली कोसळला. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. नवरदेवाला हार्ट अटॅक आला होता असं म्हटलं जात आहे. मृत नीतू कुमारचं लग्न चौहानवाला गावात राहणाऱ्या अनितासोबत होणार होतं. मात्र नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचण्याआधीच दुर्दैवी घटना घडली. वराच्या मृत्यूची बातमी वधूच्या घरी कळताच शोककळा पसरली. नीतूचा मृत्यू झाला यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. नीतू कुमार लग्नासाठी सौदी अरेबियातून सिरावचंद या त्याच्या गावी आला होता, पण बोल्यावर चढण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. नवरदेवाचे नातेवाईक गोविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार नीतू मंदिरात प्रसाद ठेवण्यासाठी गेला होता. प्रसाद ठेवून बाहेर येताच तो लगेचच खाली कोसळला. यानंतर सर्वांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं आणि तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. नीतूला काही त्रास होत नव्हता, त्याची तब्येत एकदम ठणठणीत होती. पण अचानक काय झालं माहिती नाही असे ते म्हणाले. नीतूचा लग्नाच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबातल्या सदस्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.